नमस्कार. लाचारी, मजबुरी, विवस्ता केव्हा येते हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. लाचारी, मजबुरी, विवस्था केव्हा येते? आपल्या परिस्थितीनुसार, आपल्या स्थितीनुसार, आपल्या वागण्यानुसार, आपल्या बोलण्यानुसार, आपल्या आचरणानुसार, आपल्या व्यवहारानुसार, आपल्या कृतीनुसार लाचारी, मजबुरी, विवस्था येत असते. जसा आपलं आचरण आहे, जसा आपला व्यवहार आहे, जसं आपलं वागणं आहे, जसं आपलं बोलणं आहे, जशी आपली कृती आहे, जसा आपला स्वभाव आहे, त्याप्रमाणे आपल्याला लाचारी, मजबुरी, विवस्था येते. जर कामच केलं नाही, मेहनतच केली नाही, कष्टच केले नाही, हातपाय हलवलेच नाही, बसून खाल्लं इतरांच्या जीवावर, आईवडिलांच्या जीवावर, या आज्याच्या प्रॉपर्टीवर, संपत्तीवर बसून खाल्लं, तर मात्र आपल्याला लाचारी, मजबुरी, विवस्था आल्याशिवाय राहत नाही. कारण दुसरा किती दिवस आपल्याला पोसेल, दुसरा आपल्याला किती दिवस खाऊ घालेल, या आईवडील आपल्याला किती दिवस पुरतील, या आज्याची असो, या पंजोबाची असो, कोणाची प्रॉपर्टी असो, संपत्ती असो, ती आपल्याला किती दिवस पुरी होईल? एक ना एक दिवस संपणारच आहे. एक ना एक दिवस आपल्याला पोसणारा, हकालणारच आहे. आणि आईवडिलाच्या माघारी आपलं जीवन किती भयानक होईल. म्हणून संपत्ती संपून जाईल, आपल्याला कोणाचा आधार राहणार नाही, आणि मग इतके दिवस आयतं बसून खाल्ल्याने, इतके दिवस दुसऱ्याच्या जीवावर बसून खाल्ल्याने, आईवडिलाच्या जीवावर बसून खाल्ल्याने, या आयत्या संपत्तीवर रेघोट्या ओढल्याने काम करायची सवय राहिलीच नाही, कष्ट करायची सवय राहिलीच नाही. आणि म्हणून आता काम करू वाटेना, आता कामाचं मनच होईना, कष्ट मेहनत करूच वाटेना, कोणत्याही प्रकारचं काम असो करूच वाटेना, सोपा असो की अवघड, या कसंही कुठलंही काम असो आता करूच वाटेना. आणि म्हणून काम करायचा कंटाळा, हातपाय जड पडलेली, सुस्ताडपणा, आळस, मुलखाचा, निष्काळजीपणा, कंटाळा, काम करायची इच्छाच नाही, आवड नाही, गोडी नाही. आणि म्हणून मग जेवायला कसं मिळेल, या कारणानेच लाचारी जीवन येते, या कारणानेच मजबुरीचं जीवन येते, याच कारणाने विवस्था येते. कारण तो कामच करीत नाही, आणि काम न केल्यामुळे त्याच्याजवळ काहीच शिल्लक राहत नाही, एकही रुपया शिल्लक राहत नाही. एवढी संपत्ती असलेला माणूस भिकारी बनतो, त्याच्याजवळ एकही रुपया शिल्लक राहत नाही, काहीच शिल्लक राहत नाही. कारण त्याने त्या आयत्या प्रॉपर्टीवरच आपलं जीवन जगलेलं असतं. आतापर्यंत तो आईवडिलाच्या जीवावर जगलेला असतो, इतरांच्या जीवावर जगलेला असतो, आणि आयत्या प्रॉपर्टीवर जगलेला असतो. त्यामुळे आणि ती प्रॉपर्टी संपून जाते, आणि ज्याच्या जीवावर आपण जगत होतो तो आपल्याला दूर करतो, आणि आईवडिलापासून आपण दूर होतो. त्यामुळे आपल्याजवळची संपत्ती संपून जाते, पैसा संपून जातो, आणि मग आपल्याजवळ काही शिल्लक राहत नाही, आपण कामच केलेलं नसतं, आणि आपल्याला मग आळस जडतो, निष्काळजीपणा येतो, आणि यामुळे सगळी संपत्ती संपून जाते. आपल्याकडे एकही रुपया राहत नाही, चरणांची बंदीसुद्धा राहत नाही. त्यामुळे आपण मजबूर होतो, लाचार होतो, आणि कोणापुढेही आपण लाचाराने हात पसरवतो, कोणाला पैसे मागतो. याच कारणाने आपल्याला लाचारी जीवन येते, आणि मजबुरीने आपल्याला दुसऱ्याने जसं सांगितलं तसं करावं लागतं. विवस्था येते, म्हणून दुसऱ्याचे आपण गुलाम बनतो. म्हणून आळस, निष्काळजीपणा फेकून द्या, दुसऱ्या जीवावर जगू नका, हे आईवडिलाच्या जीवावर जगू नका. काम करा, कष्ट करा, मेहनत करा, कामाची सवय लावा, मेहनतीची सवय लावा, हातपाय हलवा. नुसतं बसून राहिल्याने आपल्या लाचारी येते, मजबुरी येते, आणि विवस्था येते. म्हणून नुसतं बसून राहू नका.
काम करावं लागतं, झटावं लागतं, राबावं लागतं, संघर्ष करावा लागतो. कामाशिवाय काही नाही. काम आहे तर जीवन सुंदर आहे. कारण कामामुळेच जीवन सुंदर होते. कष्ट मेहनत केल्यामुळेच आपल्याला सुख मिळते, आनंद मिळतो, मजा मिळते, पैसा मिळतो. आपल्या इच्छा पूर्ण होतात, आपली आवड पूर्ण होते, आपली जिद्द चिकाटी पूर्ण होते, आपलं स्वप्न पूर्ण होते, आपले ध्येय पूर्ण होते, मुलांचं शिक्षण चांगल्या प्रकारे होते, सर्व गोष्टी मिळतात. म्हणून कामात मजा आहे, कामात आनंद आहे, कामात मौज आहे, कामात प्रसन्नता आहे. काम करा. कारण काम करणार नाही तर तुम्हाला व्यवस्था आल्याशिवाय राहणार नाही, तुमचं जीवन लाचार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून काम करा, मेहनत करा. काम करसाल, मेहनत करसाल तर तुमचं जीवन सुंदर होतं. म्हणून कष्ट व मेहनत न केल्यामुळे, काम न केल्यामुळे, संघर्ष न केल्यामुळे, येणाऱ्या अडचणीचा, समस्याचा, संकटाचा सामना न केल्यामुळे, दुसऱ्या जीवावर अवलंबून राहिल्यामुळे, आईवडिलांच्या जीवावर अवलंबून राहिल्यामुळे, आयत्या संपत्तीवर रेगोट्या ओढल्यामुळे तुम्हाला मजबुरी येते, लाचारी येते आणि विवस्था येते. म्हणून कष्ट करा, मेहनत करा आणि आपली लाचारी, आपली मजबुरी काढून फेका. म्हणून काम करा, कष्ट करा, मेहनत करा आणि आनंदी प्रसन्न जीवन जगा. अशा प्रकारे काम व कष्ट न केल्यामुळे लाचारी, मजबुरी, व्यवस्था येते. तर आता इतर कारणामुळे आपल्या लाचारी, मजबुरी येते. आपल्या स्वभावानुसार आपला स्वभाव जर चांगला असेल, आपला स्वभाव जर सुंदर, उत्तम असेल, दर्जेदार असेल, छान असेल तर आपली कामे होतात, आपला मान वाढतो, आपली शान वाढते, आपला दर्जा वाढतो, आपलं अस्तित्व वाढतं. म्हणून सर्वजण आपल्याला चांगलं म्हणतात आणि आपलं जीवन सुंदर होतं. परंतु स्वभाव जर चांगला नसेल तर मात्र आपल्याला लाचारी येते, मजबुरी येते, व्यवस्था येते. कारण स्वभाव चांगला नसेल तर आपल्याला कोणीही चांगलं म्हणत नाही, आपली कामं होत नाही, आपल्या कोणीही उद्धट म्हणतो, कोणीही आपल्या नावबोट ठेवतो आणि त्यामुळे आपण आपलं जीवन कंगाल बनवतो, नरक बनवतो. आणि याच कारणामुळे आपल्याला लाचारी येते, मजबुरी येते, व्यवस्था येते. म्हणून आपलं वागणं, आपलं बोलणं, आपलं राहणं, आपलं आचरण, आपला व्यवहार, आपला स्वभाव हे चांगलं असलं पाहिजे, सुंदर असला पाहिजे. इतरांना सहकार्य केलं पाहिजे, इतरांच्या मदतीला धावून गेलं पाहिजे. अहंकार ठेवू नये. अहंकारामुळे सुद्धा लाचार, मजबुरी येते, लाचारी येते, व्यवस्था येते. कारण अहंकार हा फार भयानक शत्रू आहे. अहंकार हा चांगल्या, सुंदर जीवनाचा शत्रू आहे. पण गर्व करू नये, अहंकार करू नये. कारण किती जरी प्रॉपर्टी असली, किती जरी ज्ञान असलं, या भ्रमसाठ प्रॉपर्टी आहे, किती जरी ज्ञान आहे, परंतु अहंकार जर असेल तर ती प्रॉपर्टी झटक्यात नष्ट होते, ज्ञान नाहीसं होते आणि त्यामुळे आपल्याला कंगालपण येते, नरकमय जीवन येते. आणि या अहंकारामुळेच आपल्याला लाचारीचं जीवन येते, मजबुरीचं जीवन येते, व्यवस्था येते. म्हणून अहंकार असू नये. कोणत्याच गोष्टीचा अहंकार असू नये. ज्ञानाचा, पैशाचा, या कोणत्याही गोष्टीचा अहंकार असू नये. म्हणून माणुसकी असावी, सुंदर गुणाची चावी असावी, सत्यता असावी, एकता असावी, प्रेम असावं, माया दया असावी, विचार सुंदर असावे, चांगुलपणा असावा, तरच आपलं जीवन सुंदर होते, छान होते, दर्जेदार होते. पण अहंकार असू नये. कारण अहंकारामुळे सुद्धा लाचारी, मजबुरी येते. म्हणून अहंकार असू नये. तसेच कुणाचे पैसे बुडवू नये. कारण कुणाचे पैसे बुडविल्याने, कुणाची उधारी बुडविल्याने, कुणाचं देणं आहे ते देणं बुडविल्याने आपल्याला लाचारी येते, मजबुरी येते, व्यवस्था येते. म्हणून कुणाचेही पैसे बुडवू नये. शिक्षणाचे असतील, या कोणी उधार दिलेले असतील, या कोण्या दुकानाची उधारी असेल, या कुठलेही पैसे असतील, काही असेल, पण ते पैसे बुडवू नये. कारण त्यामुळे आपलं जीवन नरक बनते, कंगाल बनते. दुसऱ्याचे पैसे बुडविल्याने आपले मन प्रसन्न राहत नाही, आपलं मन आनंदी राहत नाही, आपलं मन सुखाचं राहत नाही. आपण जरी आनंदी असलो, आपल्या चेहऱ्यावर आपल्याला जरी मजा वाटत असली, आपल्याला जरी आनंद वाटत असला, तरीही आपण मनातून सुखी नसतो, आनंदी नसतो. म्हणजे आपल्या मनाची अवस्था बिघडते, विचित्र होते आणि त्यामुळे आपले कामं होत नाहीत. कारण पैसे बुडविल्याने आपले कामं होत नाही, आपल्याला कोणी चांगलं म्हणत नाही,
आपला दर्जा कमी होतो, आपला मान कमी होतो, आपली शान कमी होते आणि आपलं अस्तित्वसुद्धा कमी होतं आणि त्याच कारणाने आपलं जीवनसुद्धा कंगालमय नरकमय बनते आणि त्यामुळे आपल्याला लाचारीचे जीवन येते. म्हणून कुणाचेही पैसे बुडू नये. तसेच खोटे बोलू नये. खोटे बोलण्यामुळे सुद्धा लाचारी येते. खोटे बोलण्यामुळे, खोटारडेपणाने वागल्यामुळे, या कोणाला धोका दिल्यामुळे, या कोणाला फसवल्यामुळे, कोणाला लुबाडल्यामुळे सुद्धा आपल्याला लाचारी येते, व्यवस्था येते, मजबुरी. म्हणून खोटे बोलू नये. कोणत्याच कारणासाठी, कुठल्याच कारणासाठी, या आपला स्वार्थ, आपला मतलब साधण्यासाठी, या आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी, या आपला फायदा करण्यासाठी कोणालाही खोटे बोलू नये. खोटे बोलून संधी साधू नये, कारण खोटे बोलण्याने जीवन नरकमय बनते, कंगालमय. म्हणून खोटे बोलू नये. हां, जर कोणाचं भलं होत असेल, कोणा देशाचं भलं होत असेल, समाजाचं भलं होत असेल, चांगलं काम असेल, चांगलं कार्य असेल, त्या कार्यासाठी, त्या चांगल्या कामासाठी, देशाच्या भल्यासाठी, देशाच्या विकासासाठी खोटं बोललं तरी चालेल. परंतु आपला स्वार्थ साधण्यासाठी, कोणाचं नुकसान करण्यासाठी, कोणाला फसवण्यासाठी, कोणाला लुबाडण्यासाठी, आपला अहंकार सिद्ध करण्यासाठी, आपला मोठेपणा सिद्ध करण्यासाठी, या आपला स्वार्थ साधण्यासाठी खोटे बोलू नये आणि आपलं जीवन नरकमय कंगालमय बनवू नये. कारण खोटे बोलण्याने सुद्धा लाचारी येते, मजबुरी. खोटं बोलू नये. कोणालाही खोटं बोलू नये. तसेच कोणाला धोका देऊ नये. कोणाला धोका दिल्याने सुद्धा, कोणाचा विश्वासघात केल्याने सुद्धा आपल्याला लाचारीचे जीवन येते, मजबुरीचे जीवन येते. म्हणून कोणाला धोका देऊ नये, कोणाची फसगत करू नये, कोणाचा विश्वासघात करू नये, कोणाला फसवू नये. तसेच दुसऱ्यावर वाईट नजर ठेवू नये, दुसऱ्याबद्दल वाईट विचार करू नये, दुसऱ्याबद्दल वाईट मत ठेवू नये, दुसऱ्याच्या परिस्थितीवर, बिकट परिस्थितीवर, हलाखीच्या परिस्थितीवर हसू नये. त्यामुळे सुद्धा आपल्याला लाचारीचे जीवन येते. अशा प्रकारे अनेक कारणामुळे आपल्याला लाचारी येते, मजबुरी येते, व्यवस्था येते. म्हणून कोणत्याही कारणासाठी, कुठल्याही कारणासाठी कोणालाही खोटे बोलू नये, लबाड बोलू नये. चांगलं जीवन जगावं, मस्त मस्त जीवन जगावं. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. विसरू नका. धन्यवाद.